नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी आज बनवणार आहे मिक्स कडधान्याची भाजी। मिक्स कडधान्यामध्ये मी काळे चणे म्हणजेच हरभरे, वाटाणा आणि मूग, मटकी असे हे 4 प्रकार घेतलेले आहेत। हे रात्रभर भिजत ठेवून याला मोड काढून घेतलेले आहेत। आता हे भाजीसाठी रेडी झालेले आहेत। चला तर मग भाजी बनवूया। त्यासाठी सर्वात अगोदर एका भांड्यामध्ये हे कडधान्य मी टाकून घेतलेले आहे। आता त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहे आणि थोडे मीठ आणि थोडीशी हळद मिक्स करून घेऊन 2 मिनिटांसाठी गॅसवर शिजून घेत आहे। तर झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी शिजून घेत आहे। आता ग्रेव्हीसाठी इथे मी अशा प्रकारे कापून कांदा, खोबरं आणि अद्रक, लसूण आणि फुटाण्याची डाळ आणि 5-6 काजू असे घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेले आहे आणि कोथिंबीर। आता टोमॅटोची ग्रेव्ही मी वेगळ्या भांड्यामध्ये करणार आहे। पहिले कांदा आणि खोबरं ह्या सर्वांची ग्रेव्ही करून घेत आहे। यामध्ये ग्रेव्ही करताना थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी टाकून ग्रेव्ही छान अशी बारीक वाटून घेत आहे। अशा प्रकारे बारीक अशी ग्रेव्ही झाली पाहिजे। आता टोमॅटोची ग्रेव्ही करून घेत आहे। टोमॅटोची ग्रेव्ही करण्यासाठी अशा प्रकारे टोमॅटोचे काप करून घेत आहे, त्यामुळे बारीक अशी पटकन ग्रेव्ही तयार होते। अशा प्रकारे टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेत आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, तेजपत्ता, दालचिनी आणि वाटून घेतलेली ग्रेव्ही चांगली अशी परतून घेत आहे। यामध्ये कांदा, खोबरं हे सगळं आपण कच्चं वापरल्यामुळे ही ग्रेव्ही चांगल्या प्रकारे परतून घेत आहे। अशा प्रकारे व्यवस्थित ही ग्रेव्ही परतून घेत आहे। आता 2 मिनिटं अशा प्रकारे ठेवून शिजून घेऊन यामध्ये मी टोमॅटोची ग्रेव्ही पण ॲड केलेली होती। आता मसाले टाकत आहे। यामध्ये 1 चमचा मोठा मटन मसाला आणि काळा लसूण मसाला आणि कांदा लसूण मसाला 2 चमचे असे मी टाकलेला आहे। आता छान हे असं सर्व एकजीव करून परतून घेत आहे। अशा प्रकारे छान अर्ध झाकण ठेवून कढईवर छान ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। अशा प्रकारे एकदा परत मी हलवून घेत आहे, जेणेकरून मसाला कढईला खाली चिकटू नये म्हणून। आता यामध्ये कोथिंबीर टाकून ही ग्रेव्ही चांगली अजून परतून घेत आहे। तोपर्यंत इकडे हे कडधान्य मी शिजण्यासाठी ठेवलेले होते ते शिजून झालेले आहेत। आता ते कडधान्य कढईमध्ये टाकून घेत आहे। गरम आहे, आता शिजून घेतल्यामुळे त्यामधले पाणीही गरम आहे। आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पहा, अशा प्रकारे व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावर कोथिंबीर टाकून ही भाजी शिजून घेत आहे। कमी गॅसवर 5 मिनिटांसाठी अर्ध झाकण ठेवून शिजून घेत आहे। 5 मिनिटांनंतर पहा, मस्त अशी भाजीला कलरही आलेला आहे आणि चमचमीत भाजी तयार झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून गरम गरम चपातीसोबत सर्व करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला कळेल। धन्यवाद।